जय भीम. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. यासोबतच त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आम्ही डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर येथे माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 18 तास अध्ययन अभियान व स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. महामानवांची जयंती कशी साजरी करावी, तर त्यांनी दिलेल्या विचाराचं पाईक होण्याची जबाबदारी आपल्या अंगी घेऊन त्यांच्या विचारावर चालणारा एखादं अभियान राबवावं आणि त्यांची जयंती साजरी करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये जाऊन 18 तास एका जागी बसून अभ्यास करायचे आणि त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण केला आणि 2 PhDs संपादन केल्या असं आपण ऐकतो आणि वाचतो. पण खरंच एखादी व्यक्ती 18 तास बसू शकते का, तर याचाच एक अनुभव घ्यायचा म्हणून आमच्या VM मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज 18 तास अभ्यास करण्याचा संकल्प केलेला आहे. सन 2007 पासून आपण सलग 18 तास अध्ययन अभियान व स्पर्धा हे अभिनव अभियान आपण राबवतो. यावर्षी म्हणजेच 2025 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आणि संविधानाचा अमृत महोत्सव. या निमित्तानं आज आमच्या VM मेडिकल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये 70 विद्यार्थी हे अभ्यास करत बसलेले आहेत. ही जी स्पर्धा आहे ती सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत असते. 6 ते 12 वाजेपर्यंत म्हणजे 18 तास मुलं अध्ययन करतात. या स्पर्धेचं स्वरूप असं आहे की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षाचा सिलेबस देतो अभ्यासाचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिल्या वर्षाच्या मुलांना ॲनाटॉमी विषय दिलेला आहे, दुसऱ्या वर्षाच्या मुलांना फार्मॅकॉलॉजी विषय दिलेला आहे, तिसऱ्या वर्षाच्या मुलांना PSM आणि चौथ्या वर्षाच्या मुलांना आपण मेडिसिन विषय दिलेला आहे. ती पुस्तकं मुलं घेऊन येतात. इथं आल्यानंतर त्यांना आम्ही सिलेबस देतो की जो 17 तासात वाचून होईल आणि ह्याच सिलेबसवरती आपण 18व्या तासामध्ये MCQची परीक्षा घेतो. याचे जे मार्क असतात ते आपण बक्षीसपात्र यादीत मुलं निवडण्यासाठी आपण वापरतो. याशिवाय आपण त्यांना 18 तास अभ्यास करत असताना त्यांनी शिस्तीत अभ्यास करावा म्हणून शिस्तीचे वेगळे गुण ठेवलेले आहेत. यामध्ये आपण काय करतो की विद्यार्थी आत येत असताना लायब्ररीमध्ये आपण त्याला 100 गुण देतो आणि त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम प्रमाणे की जर विद्यार्थी ब्रेक नंतर लेट आला तर त्यांचा आपण गुण कापतो, किंवा विद्यार्थी अभ्यास न करता बोलत असेल, गप्पा मारत असेल, अभ्यास करत नसेल, झोपला असेल तर आपण 1 मार्क कट करत जातो. आणि याशिवाय मोबाईलची रिंग जर वाजली तर आपण त्याचे 5 मार्क कट करतो, कारण आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे मोबाईल आणू नका आणि मोबाईल आणला असेल तर तो स्विच ऑफ करून ठेवा. तरी पण जर त्याचा मोबाईल वाजला तर इतर मुलांना डिस्टर्ब होतो म्हणून आपण त्याचे 5 मार्क कट करतो. आणि जर त्याच मुलाचा मोबाईल पुन्हा एकदा वाजला तर त्याला स्पर्धेतून बाद केलं जातं. अशा तऱ्हेनं सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचे 100 पैकी किती गुण शिल्लक राहिलेले आहेत ते गुण आणि परीक्षेचे गुण यांचा मीन काढून आपण बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करतो. आता हा एक दिवस 18 तास अभ्यास केल्यानं काय असा फरक पडणार आहे, तर मित्रांनो फरक नक्कीच पडणार आहे. उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणं हा जरी असला तरी त्याचा फायदा मुलांना असा होतो की एका दिवसामध्ये सलग 18 तास मोबाईलशिवाय पुस्तकाचा अभ्यास करण्याची त्यांना सवय लागते. त्यामुळे नंतर ते जेव्हा 10-11 तास अभ्यास करतील त्यावेळेला त्यांना असं वाटेल की अरे हे तर काहीच नाही, आपण त्या दिवशी 18 तास अभ्यास केला होता. अशा तऱ्हेनं त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच एवढा जास्त काळ एका जागी बसून अभ्यास केल्यामुळं एक त्यांचा मोठा अभ्यासक्रम कव्हर होऊन जाईल अभ्यास करण्यासाठी. आणि याशिवाय आपण त्यांची अल्प मेमरी म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी जी असते ती बूस्टअप करण्याचं काम करतोय. 17 तास वाचल्यानंतर त्याच सिलेबसवरती इमिजिएटली लगेच 18व्या तासामध्ये आपण परीक्षा घेतोय, ज्यामुळं त्यांची शॉर्ट टर्म मेमरी ही इम्प्रूव्ह होते. यामुळे काय होईल
की परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षेच्या अगोदर ते 1-2 दिवस जे वाचलेलं असेल तर ते परीक्षेमध्ये आठवण्यासाठी शॉर्ट टर्म मेमरी ही गरजेची असते आणि ती आपण बूस्टअप करतो. हा अशा एक अभिनव पद्धतीनं आपण हा कार्यक्रम घेतोय. आता ह्या 18 तासामध्ये आपण त्यांना स्टँडर्ड ब्रेक्स दिलेले आहेत. सकाळी 8:30 वाजता नाश्त्यासाठी ब्रेक देतोय आपण, त्यानंतर दुपारी 1:30 वाजता जेवणासाठी ब्रेक देतोय, संध्याकाळी 5 वाजता पुन्हा एकदा नाश्त्यासाठी आणि रात्री 8:30 वाजता जेवणासाठी ब्रेक देतोय. याचं जेवण जे असतं ते अतिशय साधं आणि सात्विक आहार ठेवलेला असतो आपण, की जेवण केल्यानंतर अभ्यास करण्यासाठी त्यांना झोप लागू नये अशा पद्धतीचं जेवण असतं. आणि हे जे जेवण आहे ते आपण डायटिशियनकडून अप्रूव्ह करून घेतलेलं आहे. म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये आपण भरपूर मोड आलेल्या उसळीची भाजी आणि पालकच्या भाजीचा गरगट्टा आणि चपाती एवढंच आपण देतोय. दही, ताक, पापड, लोणचं अशा काही झोप आणणाऱ्या गोष्टी असतील तर त्या आपण देत नाही आहोत. आणि संध्याकाळी हलका आहार म्हणून फक्त दाल राईस देतोय आपण. आणि स्नॅक्ससाठी मात्र थोडंसं चटपटीत, म्हणजे त्यांना कंटाळा आला असेल एका जागी बसून तर त्यासाठी आपण त्यांना स्नॅक्समध्ये वेगवेगळे पदार्थ आपण देतो. रात्री 11 वाजता शेवटचा ब्रेक झाल्यानंतर तिथून आपण त्यांची MCQची परीक्षा घेतो. आणि या परीक्षेचा रिझल्ट आणि शिस्तीचे राहिलेले मार्क याचं कॉम्बिनेशन करून आपण बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना एक विशेष स्पेशल आपण ट्रॉफी तयार केलेली आहे, जी पुस्तकाच्या आकाराची आहे. आणि खरोखर म्हणजे या उपक्रमासाठी अतिशय समर्पक अशी ट्रॉफी आपण त्यांना बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना देत असतो. डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही हा उपक्रम गेली 18 वर्ष राबवत असून याला अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. तर या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.